डायनामाइट लावून तो डायनामाइटच्या सहाय्याने तो उडवण्याचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांच्या नेतृत्वाखाली जी टीम कार्यरत होती त्या देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या आणि करवीरय्या स्वामी प्रमुख असलेल्या या गारगोटी गटाच्या क्रांतिकारकांनी पहिल्यांदा कूर गाव जे आहे त्या कूर गावच्या पुलाला डायनामाइट लावून उडवण्याचं काम केलं, उडवण्याचा प्रयत्न केला होता आणि या प्रयत्नाचे जे प्रमुख होते ते निजाम काझी हे प्रमुख होते आणि त्यांनी त्या ठिकाणी ऑर्डिनन्स फॅक्टरी मधून त्यांनी डायनामाइट हस्तगत केले होते आणि हे डायनामाइट कुराच्या पुलाला मध्यरात्री त्यांनी लावून त्याचा प्रचंड मोठा स्फोट झाला, पण थोडेसे टेक्निकल तांत्रिक त्रुटी त्यामुळे राहिल्यामुळे डायनामाइट उलटा लागल्यामुळं त्या ठिकाणी कुराचं जे पूल आहे ते उद्ध्वस्त होऊ शकलं नाही. पण तरी सुद्धा क्रांतिकारकांनी त्या ठिकाणी आपलं नियोजन हे मागे घेतलं नाही आणि त्याच पद्धतीने ते पुढं सक्रिय राहिले आणि त्यांनी या ठिकाणी गारगोटीची जी कचेरी आहे त्या कचेरीच्या दिशेनं इंजुबाई देवाला येथून आगेकूच केली आणि मध्यरात्री 12 नंतर साधारणपणे 1:00 सुमारास गारगोटी कचेरीच्या मागं जी पोलीस लाईन होती त्या गावामध्ये त्या पोलीस लाईनच्या दरवाजांना कड्या घातल्या आणि कड्या घालून या ठिकाणी कचेरीच्या दिशेने त्यांनी आगेकूच केली आणि सर्वप्रथम करवीरय्या स्वामी जे ज्या लढ्याचे प्रमुख होते त्यांनी गेटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे जो पहारेकरी होता त्याच्याबरोबर त्या ठिकाणी त्यांची झटापट सुरू झाली आणि या झटापटीमध्ये करवीरय्या स्वामी सुद्धा सक्षम होते, त्यांची शरीरयष्टी मजबूत होती. जवळजवळ त्यांनी पहारेकऱ्याला त्यांनी आपल्या काबूत घेतलं होतं आणि त्याच्याकडे जी रायफल होती त्या रायफलला सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी ताब्यात घेतलेलं होतं. पण त्या पहारेकऱ्यानं आपल्या पायाच्या अंगठ्यानं बंदुकीचा चाप ओढला आणि तो चाप ओढल्यानंतर करवीरय्या स्वामी यांना छातीमध्ये त्यांच्या गोळी लागली आणि ते जबर जखमी झाले. अशा पद्धतीनं पहिला स्वातंत्र्यवीर हा कचेरीच्या गेट जवळ त्या ठिकाणी तो कोसळला. करवीरय्या स्वामी जबर जखमी झाले होते. ते आपल्या क्रांतिकारकांना सांगत होते की आतमध्ये जे आहेत ते पहारेकरी